हे श्रीखंड बघा ना कसं मस्त दिसतंय की नाही, आहे की नाही, दिसतंय की नाही, अगदी मार्केटसारखं दिसतंय की नाही. तर हे मी घरीच बनवलं आहे. तर आजची रेसिपी हीच आहे. घरच्या घरी श्रीखंड कसं करायचं, अगदी मार्केटसारखं श्रीखंड कसं करायचं ते मी दाखवणार आहे. अगदी चक्क्यापासून म्हणजे चक्का कसा बनवायचा ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा आहे, अगदीच जास्त मोठा नाही. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी मस्त असं हे मऊसूद अगदी घरच्या घरी पण मार्केटसारखं श्रीखंड कसं करायचं ते बघूया. तर त्याआधी आपल्याला चक्का बनवून घ्यायचा. तर चक्क्यासाठी दही घ्यायचं आहे. तर इथे 1 लिटर दुधापासून बनवलेलं दही आहे हे. तर दूध छान गरम करायचं म्हणजे उकळून घ्यायचं अगदी 5 मिनटं आणि कोमट झाल्यानंतर 1 चमचाभर त्याच्यामध्ये इरजण घालायचं म्हणजे दही घालायचं आणि रात्रभर ठेवून द्यायचं म्हणजे छान असं घट्ट असं दही लागतं. तुम्हाला जर विकतचं आणायचं असेल तर विकतही आणू शकता. 1 किलो दही म्हणजे 1 लिटरची पिशवी आणली दह्याची तरी चालेल. तर आता हे दही जे आहे ना आपल्याला बांधून ठेवायचं आहे म्हणजे चक्का बनण्यासाठी. तर त्यासाठी एक मोठं भांडं घेतलं, त्यावर एक चाळणी ठेवलेली आहे आणि आता याच्यावर एक सुती कापड घ्यायचं म्हणजे मलमलचं असेल तरी चालेल, कॉटनचं अगदी सुती कापड घ्यायचं. जरासं पातळ असं घ्यायचं म्हणजे त्याच्यातनं पाणी निथळावं. आणि आता हे दही जे आहे की नाही सगळं आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं सगळं ओतून घ्यायचं. हे बघा, आणि याला ना बांधून ठेवायचं आहे. बांधून म्हणजे अगदी घट्टसर अशी पुरचंडी बांधायची आणि अगदी 5 ते 6 तास ठेवायचं किंवा मग रात्रभर ठेवलं तुम्ही तरीही चालेल. हे बघा, अशा पद्धतीने हे बांधून घ्यायचं. पातळसं कापड घ्यायचं म्हणजे त्याने काय होईल, पाणी पटकन नितळलं आहे बघा. लगेच पाणी नितळायला लागलं की नाही खाली, तर पूर्णपणे पाणी याच्यात नितळलं पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं पाणी नितळलं पाहिजे. त्यासाठी याला पुरचुंडी बांधायची, अशी छान घट्ट बांधायची, अगदी सैलसर बांधू नका, घट्टसर बांधायची. आता हे जर तुम्ही दिवसा करणार असाल तर काय करायचं, हे अशी पुरचंडी बांधायची आणि नळ असतो की ना आपल्या नळाच्या तिथे टांगून ठेवलं तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने हे जाळीवर ठेवून त्याच्यावर अगदी जड असं एखादं भांडं ठेवलं तरीही चालेल. पण जर दुसऱ्या दिवशी करणार असाल तर मात्र हे वर ठेवू नका, असंच असंच फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल. आता 1-2 तासासाठी मी बाहेर ठेवणार आहे आणि नंतर मग मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण पूर्णपणे पाणी निथळायला बराच वेळ लागतो त्याला. तर 1-2 तास झालेत. हे बघा, कापडही ओलं झालं आहे आणि आता ह्याच्यावर थोडंसं एक प्लेट झाकून घ्यायची आणि याच्यावर एक जड भांडं ठेवायचं म्हणजे जड तुमच्याकडे वरवंटा असेल किंवा खलबत्ता असेल तो ठेवला तरीही चालेल. हे बघा, असा ठेवायचा आणि त्याच्यावर हे असं ठेवू नये ना. 5 ते 6 तास तुम्ही असंच ठेवू शकता किंवा मग तुम्हाला जर वेळ असेल तर रात्रभर हे असंच फ्रीजमध्ये तुमच्या जागा असेल तर अशा पद्धतीने हे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे दुसऱ्या दिवशी छान हे तुम्हाला चक्का तयार होईल. आणि मुख्य म्हणजे हे फ्रीजमध्ये ठेवायचं कारण म्हणजे असं फ्रीजमध्ये जर ठेवलं तर तुमचा चक्का जो आहे तो आंबट होणार नाही. असंच तुम्ही वर ठेवलं तर थोडासा आंबट जास्त होतो आणि मग जास्त साखर घालावी लागते. तर एक 4 ते 5 असं तास मी ठेवून दिलं आणि बघू शकता आता मी हे काढून घेते आणि आता दाखवते तुम्हाला चक्का कसा. एक 5 ते 6 तास मी असंच वरती ठेवलं होतं. हे बघा, बघू शकता. मी आता हे दिवसभरच सकाळी करून ठेवलं होतं आणि दुपारच्या वेळेला करते. जर तुम्ही रात्रीच करून ठेवणार असाल तर रात्री पण करू शकता. बघू शकता पाणी किती झालं आहे त्याचं, खाली गळलेलं पाणी बघू शकता. आता हे पाण्यामध्ये काय करायचं, तुम्हाला जर कढी करायची असेल तर यामध्ये कढी करू शकता किंवा ताक करून तुम्ही घेऊ शकता. हे पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही. आता बघा, मस्त असा हा चक्का तयार झाला. एक 6 तास ठेवल्यामुळे ना, मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं नंतर एक तासभरासाठी. तर बघू शकता पूर्णपणे पाणी आटलं आहे आणि हे दही आहे का बघा, मस्त असं कोरडं झालं आहे, पूर्णपणे पाणी नितळलं आहे आणि छान असा घट्टसर असा चक्का तयार झाला. आता याला काय करायचं, हे एक मी चाळणी घेतलेली आणि त्याच्यावर छान असं हे आपण पुरण कसं करतो की नाही तशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे बघा. आता तुम्हाला हे जर चाळणी, माझी ही चाळण एकदम बारीक आहे त्याच्यामुळे मी त्याच्यात करते. जर तुमच्याकडे अशी बारीक नसेल तर काय करायचं, चक्का बांधून ठेवलेलं कापड आहे की नाही त्याच्यावर सुद्धा असं छान असं हे
चक्का आहे तो एकजीव होसपर्यंत असा मस्त असा हा फेटून घेत आपण असं हे चाळून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, चक्कामध्ये जे गुठळ्या दह्याच्या गुठळ्या असतात की नाही त्या मोडल्या जातात आणि मऊसूत असं तुम्हाला श्रीखंड बनतं. त्यासाठी हे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. हे बघा, चमच्याने तुम्ही करायचा प्रयत्न करू नका, चमच्याने अजिबात होणार नाही. जसं आपण विकतचं रेडीमेड जे आणतो की नाही चक्का श्रीखंड, अगदी तसंच होण्यासाठी हे अशा प्रकारे करायचं. सरळ तुम्ही कापडावर केलं तरीही चालेल. हे बघा, बघू शकता एकदम मऊसूत असं हे बघा, अगदी मऊसूत झालेलं आहे. म्हणजे बारीक असं पिठं असतं की नाही तशा पद्धतीने हे झालं आहे. सगळं मी करून घेतलं. हे बघा, आणि हे पूर्णपणे ना एकदम कोरडं झालेलं आहे. हे बघा, हे बघा एकदम कोरडं झालेलं आहे. अशा पद्धतीने हे करून घ्यायचं. चाळणीला बघा सगळं काढून घेतलं मी. आता यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे. हे बघा, एकदम कोरडं म्हणजे अजिबात दूध ठेवायचं नाही त्याच्यामध्ये, त्यामुळे छान अशी चव येते. दूध थोडंसं फार राहिलं म्हणजे दह्यामध्ये पाणी राहिलं ना की एकदम आंबट होऊन जातं ते, पुढे 2-3 दिवस राहत नाही. मग आता त्यामध्ये 1-2 मोठे चमचे भरून पिठी साखर घातली. गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करा. जर तुमचा चक्का जर थोडासा चाखून बघायचा तर आंबट असेल तर मग थोडंसं साखर जास्त लागते. हेच कारण आहे. आंबट होऊ नये यासाठी तुम्ही चक्का बनवत असताना 2-3 तास वरती ठेवायचं आणि सरळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं पूर्ण पाणी निथळूसपर्यंत. हे बघा, छान मिक्स करत आता याला फेटून घ्यायचं आहे आपण साखर एकजीव होईपर्यंत. आता छान एकदम रिच चव येण्यासाठी म्हणून आहे ना, हे मी दुधावरची साय घेतली आहे. 2 वेळा दूध गरम केलं होतं आणि त्याच्यावरची साय जी आहे ती काढून घेतली. ही साय अगदी गरजेची आहे घालणं, त्यामुळे एक वेगळी चव लागते. 15 ते 20 केशर काड्या मी घातल्या होत्या भिजत दुधामध्ये, त्या घालते. आता तुमच्याकडं नसेल, नाही घातलं तरी चालण्यासारखं आहे, पण असेल तर जरूर घाला. त्याची चव छान येते, शिवाय रंगही खूप सुरेख असा येतो. हे बघा, पूर्णपणे असं हे मिक्स करत राहायचं म्हणजे अगदी छान बाजारासारखी त्याला टेक्स्चर येतं. त्यासाठी अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. आता मी काय केलं, हे जी काचेची वाटी आहे की नाही ती थोडीशी लहान पडत होती, म्हणून मी काय केलं, एक मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलं आणि छान असं आता याला फेटायला येतं. त्यासाठी तीच प्रोसेस आहे, फक्त त्याला मी चमच्याने मला त्याच्यामध्ये फेटता येत नव्हतं जास्त, म्हणून मी मोठ्या एका वाटक्यामध्ये काढून घेतलं. आणि हे छान आता हे मऊसूत होईपर्यंत पुन्हा, म्हणजे आपण गाळणीने गाळून घेतले की नाही त्याच्यातही असे थोडंसं असं धागे राहतात, त्याच्यामुळे पुन्हा एकजीव करायचं. साखर घातल्यामुळे साखरही त्याच्यामध्ये विरघळेल. आता पावडर साखर घातलेली आहे त्यामुळे पटकन विरघळली जाते. हे बघा, आणि छान असं हे मस्त मऊसूत असं हे होतं. आता त्यात आणखी चव लागण्यासाठी म्हणून वेलची, जायफळ आणि सुंठ असं एकत्रित हे पावडर वाटून मी ठेवलेली असते नेहमी साखरेबरोबर. तीच 1 पाव चमचा, अर्धा चमचा तुमच्या आवडीनुसार थोडीशी करा. अगदी तुमच्याकडे पावडर नसेल तर 1-2-3 वेलची, थोडीशी जायफळ आणि थोडंसं सुंठ एकत्रित साखर टाकून वाटा आणि ती मिक्स केलं तरी चालेल. मी एकदमच करून ठेवते फ्रीजरमध्ये, अजिबात खराब होत नाही. अगदी 6 महिनेसुद्धा ती अगदी छान राहते. आता ही पावडरसुद्धा आहे ना, मी बरीच 2-3 महिन्यापूर्वी हे करून ठेवलेले आणि प्रत्येक वेळेला मी तेच अगदी शिरा करताना किंवा बाकीचे गोडाचे पदार्थ करताना वापरत असते. हे बघा, बघू शकता छान असं हे तुमचं, हे बघा किती छान दिसतंय बघा. अगदी अजिबात चमच्यातून खाली पडलं जात नाही आहे, इतपत मऊसूत असं हे तुमचं श्रीखंड तयार झालं. आता हे तुम्ही असंही खाऊ शकता किंवा डेकोरेशन करण्यासाठी ड्रायफ्रूट्स वापरू शकता. तर त्यासाठी मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता हे थोडंसं बारीक असं मी क्रश केलेलं आहे. फार मोठं केलेलं नाही, कारण मग खाताना मुलं तोंडात आलं की खात नाही, त्यासाठी अगदी बारीकच मी किसून घेतलेलं आहे. सगळं मिक्स करायचं आणि एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवायचं आणि ते पुन्हा 1-2-3 तासासाठी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं. वा, बघू शकता
किती मऊसूत दिसतंय बघा, अगदी बाजारात मिळतं ना त्याहीपेक्षा छान होतं, लागतं सुंदर फार. बाजारातलं नेहमी आपण आणतो त्यावेळेला आंबट असतं किंवा वेगळाच असं काहीतरी वास येतो, पण हे अजिबात तसं नाही. मस्त असं मलाईदार असं श्रीखंड तयार होतं. आता एका भांड्यात काढून घेते आणि हे जे भांडं आहे ते फ्रीजमध्ये 1-2 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला. 1 किलो जर तुम्ही दही घेतलं तर बरोबर 300 ते 350 ग्राम तुम्हाला श्रीखंड बनवून तयार होतं त्यामध्ये. कारण त्याच्यामध्ये भरपूर पाणी असतं. पाणी गळून गेलं बघितलं ना तुम्ही, छान वाटी, मोठी वाटी भरून पाणी त्याच्यात खाली आलं होतं ते. हे बघा मस्त असं हे श्रीखंड तयार झालं आहे की नाही. खूप साधी सोपी रेसिपी आहे. फक्त चक्का करण्यासाठी थोडासा वेळ लागतो, बाकीचं अजिबात काही जास्त वेळ लागत नाही. तर अशा प्रकारे मस्त असं हे श्रीखंड आता उद्या परवा रक्षाबंधन आहे, तर त्यासाठी तुम्ही करू शकता श्रीखंड आणि पुरीचा बेत आहे की नाही. मस्त असं हे श्रीखंड तयार होतं. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब